सुधा मूर्ती आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. महत् प्रयत्नानंतर त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री त्यावेळेला कंप्लीट केली होती, ज्या वेळेला मुलींना शिक्षण घेणं हे फारसं महत्त्वाचं किंवा गरजेचं किंवा मुली शिक्षण ह्या नाहीच्या बरोबरच घेत होत्या. त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली, नोकरीला वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय केलं आणि अप्लाय करताना एका ठिकाणी जेव्हा टाटामध्ये ओपनिंग निघाली बरेचशा स्किल्स मॅच होत होत्या, परंतु एका अटने मात्र त्यांना कुठेतरी आतमधून हादरून टाकलं आणि ती अट होती महिला उमेदवारांनी अर्ज करू नये. आता यावेळेला हिरमसून जाण्यापेक्षा किंवा ती ॲड स्किप करण्यापेक्षा त्यांनी एक मार्ग निवडला आणि तो म्हणजे चक्क JRD टाटा यांना पत्र लिहिण्याचा. हो, अर्थात कंपनीच्या ओनरला त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांना विनवणी केली की तुम्ही आम्हाला एक समान संधी देऊन तर पहा. आणि तशी संधी त्यांना देण्यात आली आणि त्या ठरल्या टाटा कंपनीच्या सर्वात पहिल्या महिला कर्मचारी. म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला कुठे ना कुठेतरी अडथळा वाटू शकतो ती गोष्ट तुम्हाला एक मोठी संधी, अपॉर्च्युनिटी ही निर्माण करू शकते. तुम्ही अशी हिंमत केली असतीस पत्र लिहिण्याची किंवा ईमेल लिहिण्याची? कमेंटमध्ये येस और नो नक्की कळवाल. धन्यवाद.